नमस्कार मित्रांनो, आज ना आपण या व्हिडिओमध्ये एक प्रयोग करणार आहोत आणि त्या प्रयोगामध्ये आपण बघणार आहोत की कुठली इमारत मजबूत आहे आणि कुठली इमारत लवकर पडते। आणि त्यासाठी आपण बघूया की अशा प्रकारे आपण हे दोन तुम्ही इथे ठोकळे बघू शकताय, याला लेगो ब्लॉक्स असं म्हणतात। तर हे दोन ठोकळे माझ्याकडे आहेत आणि हे दोन्ही ठोकळे समान उंचीचे आहेत, तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता। आणि त्याच्यापैकी कुठला ठोकळा स्ट्रॉंग आहे किंवा कुठला ठोकळा मजबूत आहे त्याची आता आपण परीक्षा घेणार आहोत। आणि त्याच्यासाठी मी आता काय करणार आहे बघा, एक इमारत ह्याच्यापैकी म्हणजे ह्या ठोकळ्यांचे जे मनोरा आहे किंवा ही जी इमारत आहे ही आपण उंच बनवूया। जसं की तुम्ही इथे बघू शकता या व्हिडिओमध्ये मी ही एक जी इमारत आहे उजवीकडची ती अजून थोडी उंच बनवत आहे। आणि आता आपण या ठोकळ्यांची परीक्षा घेऊया। चला, आता आपण या ठोकळ्यांना अशा प्रकारे धक्का देऊन बघूया। ठीक आहे, आता हा व्हिडिओ मी पुन्हा इथे चालू करतो आणि तुम्ही बघा की मी इथे धक्का दिलेला आहे त्या टेबलाला अशा प्रकारे आणि त्याच्यातली एक इमारत पडली। तुम्ही परत बघू शकता की हे बघा, परत धक्का दिला, अरे पडली, म्हणजे जी सगळ्यात उंच इमारत होती ती पडली। आता आपण अजून एक उदाहरण बघूया। त्याच्यामध्ये तुम्ही बघा की ही एक छोटी इमारत आहे आणि ही त्याच्या बाजूची इमारत सुद्धा तशा प्रकारे छोटीच आहे, पण कंपॅरेटिव्हली किंवा तुलनेने थोडीशी उंच आहे त्याच्यापेक्षा। आता यामध्ये आपण धक्का देऊन बघूया ह्यांना। आणि इथे तुम्ही बघा की आपण अशा प्रकारे एकदा धक्का दिला, दोनदा दिला, थोडा जोरात धक्का दिल्यानंतर ही एक इमारत किंवा हा मनोरा पडलेला आहे। आपण पुन्हा बघूया की आपण इथे अशा प्रकारे जोरदार धक्का दिल्यानंतर हा मनोरा पडलेला आहे। म्हणजेच आपण इथे हा प्रयोग दोनदा करून पाहिला, पण आपल्याला काय समजलं की जी उंच इमारत आहे ती लवकर पडते आणि जी ठेंगणी इमारत आहे ती आपल्या या परीक्षेमध्ये किंवा या प्रयोगामध्ये जिंकलेली आहे आणि उंच जी इमारत आहे ती आपल्याला प्रत्येक वेळी लवकर पडताना दिसली। आता तुम्ही सुद्धा घरी एक प्रयोग करून बघा, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही वस्तूंची अशा प्रकारे इमारत बनवून बघा आणि बघा कुठली इमारत लवकर पडते, उंच की ठेंगणी।